तर मित्रांनो, आज आम्ही फिरायला निघालो आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी फिरायला निघालो आहे ते ठिकाण खूप असे पवित्र ठिकाण आहे मित्रांनो. खूप दिवसातून आपला व्हिडिओ येत आहे, तर व्हिडिओला सपोर्ट जरूर करा मित्रांनो. तर मित्रांनो, आपला जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कमेंट जरूर करा मित्रांनो. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, हेच ते पवित्र ठिकाण. आत्ता आम्ही देवगाव हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला जी समोर दिसते तर ती आहे इंद्रायणी नदी. तर याच इंद्रायणी नदीच्या काठी संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे जन्मस्थानही आहे. तसेच मित्रांनो, याच गावामधनं म्हणजे देवमधनं संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले अशी आख्यायिका पण आहे. समोर जे आपल्याला दिसतंय तर ते आहे गाथा मंदिर. खूप असे भव्यदिव्य मंदिर आहे मित्रांनो. तर त्या मंदिराला पण आपल्याला भेट द्यायची आहे. त्या अगोदर आपण जाऊया तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानी. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आत्ता आम्ही गाडी पार्किंग करून मंदिराकडे निघालो आहे. तर मंदिरामध्ये आपल्याला वृंदावन, विठ्ठलाचे मंदिर, चौखामेळ्याचे मंदिर अशा आधीच स्थाने दर्शवली आहेत. तर मित्रांनो, ह्या आहे महाद्वार. मंदिराच्या पूर्वेकडील हे महाद्वार आहे. तर मित्रांनो, या महाद्वाराच्या डावी बाजूलाच आपल्याला संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान पाहावयास मिळते. थोड्या अंतरावरती चालत गेल्यावरती आपल्याला संत तुकाराम महाराजांचे वाडा आणि जन्मठिकाण पाहावयास मिळते. तर मित्रांनो, हे आहे तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि राहते घर. तर चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये आलो आहे. तर आतमध्ये असं दिसतंय. तर अजूनही खूप सुस्थितीमध्ये आहे वाडा. थोडीशी पडझड आहे, पण आत्ता अजून खूप चांगला वाडा आहे. तर मित्रांनो, इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी पण मी व्हिडिओ काढतो आहे. तर आपल्या समोर जी गाभाऱ्यात दिसते तर ती आहे संत तुकाराम महाराज यांची मूर्ती. आणि तुकाराम महाराजांच्या राहत्या घराच्या डाव्या बाजूला जिजामाता म्हणजे तुकाराम महाराजांची पत्नी यांचे राहते घर आहे. तर ही अशी थोडीशी पडझड झालेली आहे वाड्याची. थोड्याशा अंतरावरती गेल्यावरतीच डाव्या बाजूला तुकाराम महाराजांची पत्नी म्हणजे जिजाबाई यांचे राहते घर आहे. समोर जी आपल्याला मूर्ती दिसते तर ती आहे जिजाबाई यांची मूर्ती. तर मित्रांनो, हे आहे दक्षिणेकडील महाद्वार. तर आपण आता आतमध्ये जाण्या अगोदर जाऊया नदीकाठी. तर मित्रांनो, याच इंद्रायणी नदीमध्ये म्हणजेच याच इंद्रायणी डोहात तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले होते. तर याच डोहामधून तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आता आपण महाद्वारामधून आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी पण आपण व्हिडिओ काढतो आहे. जेवढा व्हिडिओ काढायला शक्य होईल तेवढा आपण व्हिडिओ काढूया. चला जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आता महाद्वारामधून आतमध्ये आल्यावरती डाव्या बाजूला हे दिसते गणपती बाप्पाची मूर्ती संगमरवरी दगडामध्ये आहे. हा आहे आतमधला परिसर. हे दिसते आपल्याला ते दीपमाळ, दोन्ही बाजूला अशी दीपमाळ आहे मित्रांनो. तर हे आहे हनुमानाचे मंदिर. मित्रांनो, इथं तुकाराम बीजेला खूप मोठी गर्दी असते. खूप भाविक लांबनं इथं दर्शनासाठी येत असतात. तुकाराम बीज म्हणजेच तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीया. त्या दिवशी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. त्या दिवसाला तुकाराम बीज म्हणून ओळखले जाते. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच होते. हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म मित्रांनो वसंत पंचमीला, माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल हा विठोबा तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी सद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायात प्रवचन व कीर्तनकार शेवटी पुंडलिकी वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते.
मानवी असूनही सदैव वैकुंठगमनाचे सामर्थ्य यांनी दर्शवले. संत तुकाराम महाराज सतत भाव अवस्थेत असायचे. सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखे होते. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी एक चमत्कार आजही बघायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक नांदुरकी नावाचे वृक्ष आहे. आजही तो तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 अर्थातच ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्र भक्तगण घेतात. प्रत्येक गोष्टीचे उत्तर मित्रांनो अध्यात्मात असते. कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शस्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी म्हणजेच ईश्वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याचे संतांना सर्व ज्ञान असते असे म्हटले जाते. कारण ईश्वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात त्यावेळी ईश्वर त्यांना त्यांचे विचार सुचवतो. हे विचार भक्तांकडून लिहिले जातात. यालाच ईश्वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्वरी ज्ञानातून तुकाराम बीजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार मी तुम्हाला आता सांगतोय. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी विश्वतत्वाशी संबंधित क्रियाशील शक्ती येथील भूमीमध्ये भोवऱ्याच्या स्वरूपात कार्यरत आहे. त्यामुळे त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्थळ, काळ आणि वृक्ष हलण्याचा तो क्षण यांच्या एकत्रित संयोगाने भूगर्भातील शक्ती कार्यरत होते आणि वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला 12:02 स्पर्श करते. त्यावेळी विष्णू तत्वात्मक प्रकट ऊर्जेच्या भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षाची पाने हलताना दिसतात. नांदुरकी वृक्ष हलणे यामागे स्थळ महात्म्य असण्याबरोबरच काळ महात्म्य आहे. येथे स्थळ आणि काळ या दोन्ही ऊर्जांचा संगम झालेला आहे. तुकाराम महाराजांनी बरोबर दुपारी 12:02 वैकुंठे गमन केले. या दिवशी स्थळाशी संबंधित जी ऊर्जा वैकुंठ लोकातून खाली आली ती तेथेच म्हणजेच नांदुरकी वृक्षाच्या ठिकाणी घनीभूत झाली. कारण या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाज मंडळी एकत्रित जमली होती. श्री विष्णूंच्या वैकुंठ लोक या क्रियाशक्तीच्या संबंधित आहे. आजही या ठिकाणी भूगर्भात ही ऊर्जा सूक्ष्म भोवऱ्याच्या स्वरूपात वास करत आहे. अजूनही भक्तांच्या आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेपायी वैकुंठ लोकातून ही काळ ऊर्जा तुकाराम बीजेच्या दिवशी विशेष साक्ष देण्यासाठी वैकुंठ लोकातून बरोबर दुपारी 12:02 भूमीच्या दिशेने येते. हे एक प्रकारचे श्री विष्णूंच्या क्रिया ऊर्जेचे भूमीवरील अवतरणच आहे. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला थोडक्यात तुकाराम बीजेविषयी आणि तुकाराम महाराजांविषयी थोडक्यात माहिती दिली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करा. तर पुढला व्हिडिओ असेल आपला गाथा मंदिराचा. तर चला मित्रांनो, धन्यवाद.